प्रेम शब्दामध्ये फार मोठा भावार्थ आहे, फार मोठं सार दडलेलं आहे. 2.5 अक्षर आहेत, पण फार मोठं या जगाचं, या ब्रह्मांडाचं सार त्याच्यात लपलेलं आहे. आणि प्रेम कोणाला नकोय? सगळ्याला प्रेमाची अभिलाषा आहे, अपेक्षा आहे की? म्हणून प्रेम करण्यासारखं काय असेल या पृथ्वीतलावर, ज्याच्यावर आपण खऱ्या अर्थानं अंतःकरणातून प्रेम केल्याच्या नंतर जिंदगी की साथ भी जिंदगी के बाद भी कभी भी धोखा नहीं दे सकता, वो परमात्मा भगवान परमेश्वर है. बाकी या शारीरिक इंद्रियाच्या आकर्षणाच्या माध्यमातून झालेलं प्रेम हे कधी आपल्याला धोका देणार आहे. हे प्रेम शाश्वत नाही, खरं नाही. हे शरीराचं आकर्षण आहे, काही क्षणापुरतं आकर्षण आहे, काही क्षणाच्या शरीर सुखासाठी वासनेचं धडपडलेलं प्रेम आहे. पण निरपेक्ष निस्वार्थ भावनेचं, ज्याला खऱ्या अर्थानं प्रेम म्हणतो, ते प्रेम करण्यासारखा केवळ परमेश्वरच आहे, परमात्माच आहे. जिथं आपल्याला सदैव एकदा अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं, की ज्या दिवसापासून, ज्या क्षणापासून प्रेम निर्माण झालं, त्या क्षणापासून सदैव परमेश्वर आपके साथ है, कभी भी नहीं छोड़ेगा आपका हाथ. इसीलिए परमेश्वर से तो भगवान परमात्मा से प्रेम करो. तेच या ठिकाणी आमच्या महाराजांनी 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो प्रेमरस तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवाचा प्रेमरस भरण्याचा प्रयत्न केला. खरंच आमचा महादेव खूप भोळा आहे, खूप भोळा आहे. आता महाराजांनी सांगितलं ना, या भोळ्या भक्तांनी थोडीही जरी परमेश्वराची उपासना केली, आराधना केली, नामस्मरण केलं की लगेच बिचारा पावन होतो, पवित्र, लगेच साक्षात्कार दर्शन देतो. आणि दर्शन देत नाही तर वरदानही देतो. काय लागतं ते माग सगळं देऊन, है की? इतका भोळा आहे. आपण समजतो तेवढा भोळा नाही ना, तात्विक दृष्टिकोनातून. हा भक्तीमध्ये भोळा आहे. भक्त ज्यावेळेस त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो, भक्तीच्या माध्यमातून समर्पण होतो, समर्पित होतो, त्याच्यासाठी भोळा आहे. तो परमेश्वराला या ठिकाणी उल्लू बनवतो, त्याच्यासाठी नाही. पण म्हणून भक्ती करत असताना सावधान पण करा. परमेश्वर भगवान शिवाला एक निष्ठा, एक श्रद्धा आणि एक समर्पित भाव अपेक्षित आहे. अशा साधकाच्या जीवनामध्ये परमेश्वर सदैव रक्षण म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो. म्हणून भक्ती करत असताना एक उपासना. तुम्ही आप्पा आहेत, लिंगायत आहेत ना? लिंगायत कशामुळे? तुम्ही विशेष करून तुम्ही शिवभक्त आहात. या भक्ती मार्गामध्ये शिवभक्त रावणाच्या कथा अनेक विविध प्रसंगातून तुम्ही ऐकल्या असतील. रावणाचं चरित्र ऐकलं गेलं असेल. शिवभक्त रावण या भक्ती सूत्रामध्ये, भक्ती मार्गामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त. काही कारणास्तव छोट्याशा एका अहंकारामुळे त्याचं चरित्र विचित्र झाल्या गेलं, विक्षिप केल्या गेलं, तो भाग वेगळा. जेवढं विक्षिप सांगितलं जातं तेवढा विक्षिप रावण नव्हता. असो, सांगण्याचं तात्पर्य की शिवभक्त रावण एवढा श्रेष्ठ, भक्तीमध्ये एवढा श्रेष्ठ, तपश्चर्यामध्ये श्रेष्ठ, भक्तीमध्ये श्रेष्ठ, ज्ञानामध्ये श्रेष्ठ, साधनेमध्ये श्रेष्ठ, धनामध्ये श्रेष्ठ, सर्व संपन्न असणारा शिवभक्त रावण. त्याची भक्ती एवढी महान होती की प्रत्यक्ष भगवान शिवाचं आत्मलिंग आणण्याचं सामर्थ्य त्याच्या भक्तीत होतं. सोपा गोष्टी नाही. साधकाच्या दृष्टीने सांगायला, मग त्या शिवभक्त रावणाच्या नंतर विशेष करून श्रेष्ठ शिवभक्त ज्या साधकाला म्हणल्या गेलं, ते साधक म्हणजे वीरशैव लिंगायत. त्याचं कारण काय?
म्हणजे रावणानंतर आपला नंबर लागला म्हणजे आसुरी काम करण्यामध्ये नाही बरं, लुबाडण्यामध्ये नाही, चोरी राक्षसी काम करण्यामध्ये नाही, मग भक्तीमध्ये. सगळं जगत शिवभक्त आहे. एक एव शिव साक्षात चिदानंदमय विभू निर्विकल्पो निराकारो निज गुणो निज प्रपंचकः. या जगाला मूळ शिवच आहे. या सृष्टीला मूळ काय असेल तर शिवतत्वच आहे. सगळं शिवापासूनच आलेलं आहे. तरीही अशामध्ये सगळं जग भगवान शिवाचं भक्त आहे. भगवान शिवाला कोणी मानत नाही, त्याची भक्ती करत नाही, असं या जगामध्ये एकही कोणी सापडत नाही. आज सध्या तरी तर कोणी सापडत नाही. सध्या बिचारे आमच्या महादेवाचे दिवस आलेले. पूर्वीच्या काळामध्ये मी लहान असताना आमच्या वडीलधाऱ्या मंडळीतून ऐकत होते की माणसाची वेळ काळ परिस्थिती बदलत असते, परिस्थिती बदलली की माणसाचे दिवस येतात. माणसाचे दिवस बदलतात हे ऐकलं होतं, पण देवाचे बदलतात हे कधी ऐकलं नव्हतं. पण देवाचे दिवसही बदललेली अनुभवायला मिळाली. पण बिचारा आमचा भोळा महादेव गावाच्या बाहेर वसाहण पडायचा. वर्षातून एकदा बिचाऱ्याला स्नान भेटलं तर भेटलं महाशिवरात्रीला. जाता येता कोणी असं केलं तर केलं, नाही तर गेले. तो महादेव बिचारा आज या ठिकाणी कोरडा राहत नाही, ओलाच ओला. उन्हाळ्यात बी ओला, थंडीच्या दिवसात बी ओला.